काकवाड मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचं स्वप्न आणि आशेचा किरण ठरलेली खेडेगाव बसवेश्वर लिफ्ट सिंचन योजना गेल्या 2 महिन्यांपासून पहिल्या टप्प्यात सुरू झाली होती। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं होतं। मात्र आता केम्पवाड गावाजवळ मुख्य पाईपलाईन फुटल्यानं सुमारे 25 एकर शेतीमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। वरदान ठरायची ही योजना आता शापात रूपांतरित झाली आहे। सोमवारी सकाळी 8 ते 9च्या सुमारास मुख्य पाईपलाईन तुटल्यानं शेतात पाणी घुसलं असल्याचं लक्षात येताच स्थानिक शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली। मात्र अद्याप कोणतेही अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाहीत। आपल्या डोळ्यासमोर कष्टानं उगवलेलं पीक नष्ट होताना पाहून शेतकरी आक्रोश करत आहेत। शेतकऱ्यांची मागणी आहे की संबंधित यंत्रणांनी तातडीने पाईपलाईनची दुरुस्ती करावी आणि शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी। ರಾಹುಲ್ ಬಂಡಗರ್ ಮಾತಾಡೋದು ಕೆನಾಲ್ ಲೀಕೇಜ್ ಆಗಿ ಎಲ್ಲ ಲುಸ್ಕಾನ್ ಆಗಿದೆ, ಎಲ್ಲ ಜನಗಳಿಗೆ ಹಾನಿ ಆಗಿದೆ, ಎಲ್ಲ ನೋಡಿದ್ವಿ, ಎಲ್ಲ ಒಣಗಿದೆ। ಇದು ಹೆಂಗೆ ಮಾಡೋದು ಹೇಳ್ರಿ ಸರ್ಕಾರದವ್ರಿಗೆ, ಜರ ಡಿಸಿಷನ್ ಬಿಟ್ಟು ಕೊಡ್ರಿ। ಅದು ಮನೆ ಪ್ರವಾಹ ಹಂಗೆ ಬಂದಂಗೆ ಆತ ನೋಡ್ರಿ, प्रवाह बंद करतात। या घटनेमध्ये विठ्ठल बांदगर, मायप्पा बांदगर, अमसिद्ध बांदगर, नीलकंठ बांदगर, निंगप्पा बांदगर, बाळू बांदगर, महादेव बांदगर, कल्लप्पा बांदगर, लक्ष्मण लंगोटी, मयुरेश बांदगर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्यानं प्रचंड नुकसान झालंय। मागील 1 महिन्यापासून या योजनेअंतर्गत शेतात पाणी सोडण्यात येत होतं, पण आतापर्यंत कोणताही अपघात झाला नव्हता। अचानकच मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडल्याची घटना समोर आली असून ही समस्या लवकरात लवकर सोडवली जाईल असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। अजित खोत, KMM मराठी, चिक्कोडी।